पहिल्या चेंडूवर विकेट. काय सुंदर गोलंदाजी. चला बॅट्समन लगेच जायचं आहे. जास्त वेळ लावू नका. बराच उशीर झालाय. पहिल्या चेंडूवर विकेट भेटले सुनील मुकणे. नेक्स्ट बॅट्समन संदेश. 5 षटकाचा सामना तामसाई विरुद्ध चिसकामला. फुलटॉस चेंडू. रन विकेटची निर्धाव चेंडू. सुंदर असा चेंडू होता. फुलटॉस. सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागेल चिसकामलाचा सुनील. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी. सुद्धा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी मानावी लागेल या सुनील मुकणे याची. लगातारचे 4 चेंडू निर्धाव. बराच गाड्यान खालाय वाटतं पोट चोळीत हो. बघूया पुढील चेंडू. बघूया एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न आणि हा सुरेख सुरेख वाईट चेंडू. हा 1+2 वाईटचा चेंडू. अजूनही काही पहिल्या ओव्हरचे काही चेंडू शिल्लक. सुंदर चेंडू. बघूया जलची संधी. जल जमिनीला दान. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती. त्यानंतर लगातारचे 3 चेंडू निर्धाव फेकले. त्यानंतर व्हाईट. हा सुद्धा एक निर्धाव. सुंदर गोलंदाजी मानावी लागेल. एक चेंडू खराब टाकला. नाहीतर मिडन ओव्हरचा. बघूया शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर असा फटका. बिग बिग षटकार. चला ऑल इंडियर पटापट जेवून आपण जायचंय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 9. चला चेंडू लगेच घ्यायचा मैदानामध्ये. बघूया दुसरा षटक हाताळण्यासाठी
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कैलास वाघमारे. हा एक सुंदर गोलंदाज आहे चिचकामल्या संघाचा. बघूया पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर घणाघाती पार आणि विकेट. सुंदर फिल्डिंग मानावी लागेल चिचकामले संघाची. काय फटका खेचला होता. बघूया नेक्स्ट बॅट्समन प्रभाकर, 18 क्रमांकाची जर्सी. सुंदर चेंडू. बघूया लेग साइडला कडवलेला चेंडू. एकच धाव. सुंदर फिल्डिंग मानावी लागेल चिचकामला संघाची. तर धाव फलकावर धावा लागल्यात 10. पाहताय आपण दुसरा षटक मात्र घेऊन येतोय तो कैलास. स्ट्राईक वरती पाहतोय आपण प्रभाकर. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण संदेश. चांगला चेंडू म्हणावा लागेल. एक निर्धाव चेंडूची सांगता होतय. पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारा चेंडू यावेळेस फुलटॉस चेंडू. त्याला मात्र भिरकावून दिलाय फलंदाज प्रभाकरने. येतोय 6 धाव्यांसाठी. काय सुंदर फटका मारलाय. 6 धाव्यांसाठी कन्वर्ट केले. फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा उचललाय. मिळतील 6 धावा. पाच चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडू मागे धावा ठोकल्या गेल्यात ते 17. आपण पाहायला गेलो तर या षटकातला शेवटचा चेंडू असेल. हा शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेस करतील हे पाहावं लागेल. फलंदाज स्ट्राईक वरती पाहतोय आपण प्रभाकर. यावेळेस वाईड लाईनचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय गोलंदाज. आपण पाहायचं आहे. पाहायला गेलं तर निश्चितच वाईट चेंडू असेल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईड मिळेल. याच्यानंतर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये. हा येतोय बिग बॅश षटकार. प्रभाकरच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा झाले ते 24. 24 धावा पाहतोय आपण धाव फलकावरती.
हॅलो हॅलो, वंजारवाडीचा कर्णधार आणि पोकरवाडी संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे लगेचच. प्रवेश निश्चितच करायचा आहे आपण. दोन्ही संघांना विनंती असेल यावेळेस बॅटच्या संपर्कात चेंडू येतोय, चेंडूला पाठवले सीमारेषे बाहेर. हा येतोय षटकार. पहिल्याच चेंडू मागे एक षटकार ठोकलाय या फलंदाजाने. यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईकला प्रभाकर, एक लेफ्ट हँडेड फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईकला. याच्यानंतर खूपच बाहेर जाणारा चेंडू वाईड असेल, निश्चितच पंच आपलं लक्ष वेधून घेतील. पुन्हा एक अतिरिक्त धाव मिळेल आणि या अतिरिक्त धावमुळे धावसंख्या भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. आपण पाहतोय येणारे 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र चकवून चाललाय यष्टीरक्षकच्या हातात. चेंडू होतोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल सुनील याच्या गोलंदाजी मधून. एक चांगला असा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पाहायला गेलं तर या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडू मागे किती धाबा येतील हे पाहावं लागेल. स्ट्राईक वरती पाहतोय आपण प्रभाकर. यावेळेस इथे मात्र सुंदर झेल. काय झेल टिपलाय मित्रांनो. गोलंदाज सुनील याच्या हातात मात्र चेंडू जाऊन बसलाय. फलंदाजाला केलंय चालतं आणि प्रभाकरच्या पारीचं अंत होतय. चांगलं विकेट मात्र आपल्या नावावरती केलंय सुनील याने.
वर धावा पाहतोय आपण 34 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचलेत. यावेळेस मोठा फटका केलाय. गॅपच्या दिशेने चेंडू येतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव मध्ये संपुष्ट मानतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय आणि दुसरीचा प्रयत्न असेल आणि मला वाटतंय इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस निश्चितच पोहोचले असतील. मला वाटतंय रिव्ह्यू घेतला असेल. पाहायचा आहे पण निश्चितच. गणेश या गोलंदाजाने 3 चेंडूंचा खेळ खेळलेला आहे आणि 3 चेंडू मागे मात्र 2 धावा खर्च झाल्या आहेत. गणेश या गोलंदाजाकडून येणारे 3 चेंडू. फलंदाज बाद असेल थोडस 1 इंचामुळे फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं आहे गोलंदाज गणेश याला. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा आपण पाहतोय 35 धावा पाहतोय आपण धाव फलकावर. माफी असावी. धाव फलकावर धावा 36 असतील. यावेळेस नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानात जाताना कालूराम. चांगला फटका. उंचावर गेलेला चेंडू. खाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथे सुंदर झेल टिपलंय. सुरेख झेल म्हणावं लागेल. एवढ्या दुरून प्रवास करीत असताना हा झेल मात्र कॅरी केलाय. कालूरामला परतावं लागेल. पाहायला गेलं तर 1 चेंडूंचा खेळ खेळायला गेले होते मैदानात. परत यावं लागेल. चांगली गोलंदाजी मात्र गणेशच्या स्वरूपात आपण पाहतोय. एक चांगला गोलंदाज. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात जाताना दीपक.
यावेळेस आपण पाहतोय खूपच बाहेर जाणारा हा चेंडू, पंच दंडित करतील गोलंदाजाला, वाईड चेंडूचा इशारा येतोय. यावेळेस फलंदाज होतोय बाद, बॅटची एज होती आणि यष्टीरक्षक कुठेही चुकी करत नाही. फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं आहे. बॅक टू बॅक 3 विकेट आपल्या नावावरती केलेत गणेश याने. पाहायला गेलं तर आतापर्यंत 7 विकेट मात्र गमावले ते तामसई संघाने. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज अनंता. हा खूपच बाहेर असेल, वाईड चेंडूचा इशारा येतोय पंचांकडून. पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडू मागे मात्र 3 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने आणि 3 विकेट आपल्या नावावरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज, यष्टीरक्षक चुकी करतोय, फलंदाज आणि मला वाटतंय चेंडू अडवलाय, डायरेक्ट हिट केलाय. किती धावा पंच? 2 धावा मिळतील. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव फलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 40 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्यात. पाहायला गेलं तर अजूनही षटक असेल, शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक मात्र कोण घेऊन येईल हे पाहावं लागेल. याच्यानंतर पाहतोय आपण शेवटचं षटक मात्र घेऊन येत आहे ते प्रकाश मुकणे. यावेळेस आपण पाहतोय थोडीशी कॉलिंग खराब असल्यामुळे फलंदाजाला परतावं लागेल. रन आउट होतोय पहिल्या चेंडू मागे आणि अनंता शून्यावरती आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात जाताना चंद्रकांत. यावेळेस सुरेख फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न असेल, पुन्हा एकदा धाव बाद होण्याचा चान्स आणि पुन्हा एकदा धाव बाद होतोय फलंदाज. पाहायला गेला तर 2 धाव बाद झाले तो फलंदाज. मला वाटतं शेवटचा विकेट असेल हा. नवीन फलंदाज पाहतोय आपण संजय. कुठेतरी पाहतोय आपण तामसई संघाला काय चालू आहे. एक मैदानात फलंदाज जातोय, पुन्हा येतोय, पुन्हा जातोय, पुन्हा येतोय. मात्र लाईन सुरू ठेवले या गोलंदाजाने. सुंदर अशी गोलंदाजी होते. यावेळेस मोठा फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. चेंडू उचलेल, फेकेल. एक धाव मध्ये संपुष्ट मानावं लागेल तामसई संघाला. आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू मागे किती धावा येतील हे पाहावं लागेल.
यावेळेस संजय पाहतोय स्ट्राईक वरचा चांगला फटका, ती दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव असेल, दुसरीचा प्रयत्न मला वाटतं थांबवलाय. चार चेंडूंचा खेळ चाललाय आणि आपण पाहतोय 10 फलकावर धावा झाल्या त्या 43. शेवटचा विकेट असेल. या दिशेने चांगला मारलेला हा चेंडू, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा सिंगल मध्ये संपुष्ट मानतोय तामसाई संघ. आता शेवटचा चेंडू आहे, स्ट्राईक वरती पाहतोय आपण संजय याला. संजयला एक मोठा फटका खेळावा लागेल आपल्या संघासाठी. स्ट्राईक दिले, शेवटचा चेंडू. यावेळेस ऑफ साईड गेलण्याचा प्रयत्न होता आणि षटक संपतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय आपण 44. 5 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धाव फलकावर धावा पाहतोय 44 आणि 45 धावांची गरज असेल ती चिच खांबला या संघाला 45 धावांची गरज असेल. ती कशा प्रकारे ते ठोकतील हे पाहावं लागेल. आपण बॅटर पाठवायचे आहेत. आपण चिचखांबला संघ लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत. विजयासाठी आपल्याला पाहिजे असतील 45 धावा. पाहायला गेल्या तर तामसाई संघाने मात्र 44 धावा ठोकल्यात 5 षटकाच्या नंतर. धावा पाहतोय आपण त्यांच्या 44 जिंकण्यासाठी मात्र 45 धावांची गरज असेल ती चिचखांबले संघाला. 45 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानात जाताना गणेश आणि सुनील. पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय पॉवर प्लेचं षटक मात्र येऊन येतोय. ते प्रभाकर स्ट्राईक वरती असतील, सुनील मुकणे एक अनुभवी खेळाडू असतील. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण गणेश. आपण पाहतोय स्ट्राईकला सुनील मुकणे. प्रभाकरचा पहिला बॉल लेग स्टंपच्या खूपच बाहेर यष्टीरक्षक चुकी करतात. मागचेच फिल्डर सुद्धा चुकी करतात. चेंडू जाईल, अतिरिक्त धावामुळे मिळतील 5 धावा मिळतील. वाईड प्लस 4 धावा निश्चितच मिळतील.
वेगवान चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर सरळ जाऊन थांबतोय चौकारच्या दिशेला. यावेळेस चांगला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक होता. चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव मिळेल. आपण पाहतोय एक चेंडू मागे 6 धावा खर्च झाल्या. निश्चित षटकार म्हणायला हरकत नाही या चेंडूला. यावेळेस पाहतोय आपण स्ट्राईकला गणेश मुकणे ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. प्रभाकरचा दुसरा बॉल असेल गणेश साठी. कशा प्रकारे फेकी करेल पाहायला लागेल. यावेळेस बॅटचा नीट संपर्क झाला नाही. चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक खाली आणि कोणतीही चुकी होत नाही. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज पाहतोय संजय. स्ट्राईकला पाहतोय संजय. यावेळेस पुन्हा एकदा यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय. मला वाटतंय निर्धाव चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती मात्र अतिरिक्त 5 धावा मिळाल्यानंतर काय गोलंदाजी करतोय प्रभाकर. यावेळेस खूपच बाहेर असेल. लेग स्टंपच्या पंच दंडित करतील. वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. यावेळेस उलटा चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलता आला नाही आणि इथे थोडं खराब थ्रो पाहतोय आपण. कुठेतरी पाहतोय जवळच्या जवळ थ्रो. यावेळेस लेफ्ट हँडेनचा तडका मात्र दाखवतोय सुनील आणि एक येतोय ब्रँडेड षटकार. ओहो यावेळेस चेंडू जातोय सरळ मैदानाच्या बाहेर. मुंबईची ट्रेन पकडायला. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक दुसरा
23 चेंडूंचा खेळ असेल आणि 23 चेंडू मागे 24 धावांची गरज असेल. यावेळेस अपील होती. यावेळेस चांगला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थोडीशी फंबलिंग पाहतोय, त्या फंबलिंग मुले मला वाटतंय दुसरी धाव थांबवले. एकच धाव मिळेल, एक धावावरती संपुष्ट मानतय तीच खांबला संघ. यावेळेस पाहतोय आपण इथे चांगला फटका म्हणावा लागेल. फुटस्टेपचा वापर करून मात्र चेंडूला भिरकावून दिले 4 धावांसाठी. आपण पाहतोय 18 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल चीज कांबळे संघाला. यावेळेस स्ट्राईकला पाहतोय आपण कैलास याला. यावेळेस बॅटची एज, क्षेत्ररक्षक धावून सुद्धा काही फरक पडणार नाही. चेंडूला वेगच एवढा आहे, चेंडू जाऊन पोहोचेल 4 धाव्यांसाठी. ती मात्र चौकार ठोकलाय तो कैलास याने. यावेळेस साखोल टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जातोय 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा पाहतोय आपण बॅट कट असेल. पंच काय आहे, बॅट कट आहे का? बॅट कट असेल आणि 4 धावा निश्चितच मिळतील. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय त्याच दिशेला, त्याच पद्धतीचा हा चेंडू येतोय. यावेळेस फलंदाज बाद होतोय. बॅटची एज आणि क्षेत्ररक्षक खाली होता, जेल टिपला. एक सुंदर असा विकेट मात्र
मिळाला आहे तो कैलासच्या स्वरूपात. आता 15 बॉल आणि 11 धावांची गरज असेल ती चीज खांबळे संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहतो या षटकातले 4 चेंडू झाले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस खूप सुंदर असा चेंडू. थोडीशी कॉलिंग बघतोय आपण. खराब कॉलिंग पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. मला वाटतं तिसरा असेल. पहिल्या 2 चेंडू मागे 2 चौकार ठोकल्यानंतर 1 विकेट. त्याच्यानंतर हा 2 निर्धाव चेंडू. काय कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय प्रभाकरच्या गोलंदाजीमधून. शेवटचा चेंडू असेल. या शेवटचा चेंडू कशा प्रकाराने हाताळतील ते पाहायला लागेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल. बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू. मात्र 8 धावा खर्च केल्यात. यावेळेस पाहतोय आपण कुठेतरी संकटात येऊन सापडताना दिसतोय चीज कांबळे संघ. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना चीज कांबळे संघ पाहायला गेलं तर बॉल टू रन अशी धाव संख्या आहे. ते कशी प्रकाराने तोडतील हे पाहायला लागेल. आपण पाहतोय नवीन गोलंदाजी मार्कवर महेश. स्ट्राईकला पाहतोय आपण संजय वाघमारे याला. नॉन स्ट्राईक वरती पाहतोय आपण गणेश मुकणे याला. चांगला फटका. त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव सहजरित्या कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय. आता 11 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. यावेळेस चांगला फटका जातोय 6 धाव्यांसाठी. एक मोठा फटका आलाय गणेश मुकणे याच्या बॅट मधून. आणि चांगला फटका. गॅप सिलेक्शन आहे. त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा सहजरित्या पूर्ण. पाहतोय आपण अजूनही 2 धावांची गरज असेल ती चीज कांबळे संघाला. धाव संख्येवर धावा पाहतोय आपण 43. पुन्हा एकदा चांगला फटका. त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव असेल.
स्ट्राईकला असेल संजय वाघमारे. एक धाव संख्येची गरज आहे तीच कांबळे संघाला. आणि विजय फटका असेल, येतोय 6 धाव्यांसाठी. एकची गरज असताना हा येतोय घनघाती प्रहार. 6 धाव्यांसाठी हा येतोय षटकार.